चला सुरू करायचं। आज माननीय आमदार विजय बापू शिवतारे, माननीय जिल्हाधिकारी, मी पुरंदर विमानतळाच्या भूसंपादना प्रकरणी या भूसंपादनाला विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी चर्चा केली। जी काही घटना परवा त्या ठिकाणी झाली त्या घटनेचाही आढावा आम्ही घेतला। खरं तर आजच्या बैठकीत असलेल्या सर्वांची मागणी अशी होती की जे काही आमचे तिथे शेतकरी आणि शेतकऱ्याची मुले यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे कमी केले पाहिजे। निरपराध शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाने चौकशी करून त्यांना तात्काळ त्या गुन्ह्यातनं कमी करावं। त्यांना आम्ही सांगितलं की त्या गुन्ह्यामध्ये जे काही प्रत्यक्ष सहभागी आहे किंवा आमच्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे असे काही सिरियस व्हिडिओज आमच्याकडे आहे। ते व्हिडिओमध्ये असलेले जे काही लोक असतील त्याच्याबद्दलचा वेगळा विचार करावा लागेल, पण जे काही निरपराध आहे किंवा उभे असणाऱ्या लोकांना काही गुन्हे दाखल झाले किंवा ते तपास करावा लागेल आणि त्याचा निर्णय घ्यावा लागेल। मी माननीय मुख्यमंत्री, उद्या आमची कॅबिनेट आहे त्यावेळी मी चर्चा करेल आणि या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे गुन्हे कमी करण्याची आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलनातून जे काही झालं आहे ते एक भावना होत्या, प्रक्षोभक भावना होत्या, त्या भावनातून त्यांनी काही प्रकार झाला तो कमी शासनाने करावा, त्याबद्दल शासनाने विचार करावा। दुसरं, या राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून मी त्याच्याही चर्चा केल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी आढळल्या किंवा चर्चा आल्या। एक तर पहिली चर्चा अशी आहे की कुणालाही पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाहीये असा त्यांचा चर्चेचा सारांश आहे। पण मी त्यांना समजवलं की शेवटी नागपूरमध्ये मिहान प्रकल्प झाला, कार्गो हब झाला, नागपूर शहराला लागून असलेल्या हजारो एकर जमीन शेवटी देशकार्याकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्ही दिल्या आणि एखाद्या राज्याने किंवा केंद्राने प्रकल्प ठरवला त्या प्रकल्पाला करावंच लागतं। मोठे मोठे प्रकल्प या राज्यामध्ये झाले आणि शेवटी शासनाची भूमिका प्रकल्पामागे काय आहे तर पुरंदर विमानतळाने, पुरंदरच्या कार्गो विमानतळाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे। संपूर्ण जगाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्ट होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा लाभ होऊ शकतो। या भागातल्या 21व्या शतकातल्या डेव्हलपमेंटमध्ये, पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीनं पुणे आज मुंबई नंतरचं महत्वाचं शहर, दिल्ली नंतरचं महत्वाचं शहर, बेंगलोर नंतरचं महत्वाचं शहर या ठिकाणी या महाराष्ट्रात डेव्हलप होते आहे, या शहराला एक असं विमानतळ जे जगाच्या पाठीवरचं सर्वात उत्कृष्ट विमानतळ या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस आहे, तो मानस मात्र शासनाचा आहे। त्यामध्ये शासनाची भूमिका बदलणार नाही, कारण विमानतळ झालंच पाहिजे। विमानतळाशिवाय आपल्या देशाला विकासाचा पर्याय नाही किंवा पुणेलाही विकासाकडे नेऊ शकणार नाही।
सर्व शेतकऱ्यांना माझी भूमिका काही मान्य नव्हती. त्यांनी सांगितलं की आम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही. पण मी सर्व शेतकऱ्यांना, इथे नसलेल्या शेतकऱ्यांना विनंती करतोय, आपल्या माध्यमातून जे आहे त्यांनाही विनंती करतोय की शेवटी ए हा मान्य आहे की तुम्हाला द्यायचं नाही, पण बी काहीतरी असावा. म्हणजे समजा द्यायचंच आहे, आता सरकारला घ्यायचंच आहे, तर काय असावं, तिथली नेमकी तुम्हाला किती किंमत असली पाहिजे, या देशातल्या राज्यातलं सर्वात चांगलं भूसंपादनाची किंमत कुठे मिळाली आहे, या भागातले रेडी रेकनर काय आहे, रेडी रेकनर सोडा मार्केट रेट काय आहे, त्यावर लार ऍक्ट प्रमाणे काय करायचं, जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल तर काय करायचं, किंवा तुम्हाला प्रत्येक गावाला काय सरकारकडनं मला पाहिजे आहे, 1, 2, 3, 4, 5, 7, 8 काय मागण्या आहे, तुम्ही एक तर आम्हाला 7 दिवसामध्ये कळवा की काय मागण्या तुमच्या नेमक्या आहे, काय मागण्यावर तुम्हाला आपल्या जागा द्यायच्या आहे, किंवा मग शासन तुम्हाला कळवेल 7-15 दिवसामध्ये की आमची ही मानसिकता आहे, आमचा हे आमच्या सर्व राज्यातले देशातले कायदे वापरून हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या खिशात काय टाकता येईल आणि जे जे कायदे तोडता येत नाही, थोडा बेंड करून सुद्धा कायदा बेंड करून काय करता येईल याच्या भूमिका आम्ही शेतकऱ्यांना मांडली आहे. शेतकऱ्यांनी तशी तयारी फार दर्शवली नाही की आम्हाला जागा द्यायची आहे, पण मला या ठिकाणी शेतकऱ्याला विनंती करायची आहे, आम्ही जे काही आता तिथे जे काही संभ्रम चालू आहे, काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने एक रेट डिक्लेअर करून टाकलं व्हॉट्सअपवर, एवढेच मिळणार आहे, एवढेच मिळणार आहे, आणि त्यातून संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाची भूमिका वेगळी आहे. शासनाला आजच्या त्या ठिकाणी काय देऊ शकतो आपण ती द्यायची आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा शासन आपल्याकडनं एखादी गोष्ट घोषणा करेल किंवा एखादा पॅकेज घोषणा करेल, तेव्हा पुरंदर विमानतळाचा जो काही विरोध सुरू आहे त्यातल्या शेतकऱ्यांना वाटेल की खरंच सरकारने काही चांगलं दिलं आहे, खरंच आपण देशाकरता काहीतरी समर्पण केलं पाहिजे, खरंच आपल्या राज्याच्या विकासात आपण सहभागी झालो पाहिजे असं शेतकऱ्याला वाटेल. आणि मग शेतकऱ्याला त्यात एखाद्या गोष्टी वाढून पाहिजे असतील तर सरकार ओपन आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल, त्यांचाही भूमिका आहे की पुरंदर विमानतळातील प्रकल्पाचा न्याय मिळाला पाहिजे. माझी भूमिका संपादन मंत्री म्हणून आहे, अजितदादा, एकनाथ शिंदेजी आहे, विजय शिवतारेजी आहे. कालही मी कार्यक्रमातलं विजय शिवतारेंनी मला सांगितलं, खरं तर आम्ही आमच्याकडनंही शेतकऱ्याला ऑफर देऊ, त्यांनी आम्हाला काही ऑफर द्याव्या, त्यांनी त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन कळवावं आम्हाला की आम्हाला हे पाहिजे आहे, आम्ही त्यांना काही कळवू, आणि शेवटी टेबलवर बसून मला वाटतं की हा तिळा सुटला पाहिजे. शेतकऱ्यांना आमची विनंती आहे शासनातर्फे, हा तिळा सुटावा, यातनं विकासाचा मार्ग उघडावा. पुणे जिल्ह्याची, पुणे शहराची एक मोठी त्या ठिकाणी विकासाचा जो हा थांबलेला प्रकल्प आहे तो पुढे जावा अशी भूमिका आमची आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चा करू, आणि तोपर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती भेटलेली आहे, तुम्ही सुद्धा आम्हाला काही कळवा, आम्ही तुम्हाला कळवू. यातनं जे काही चांगलं करता येईल, म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू राहील, या पद्धतीचा मार्ग शासन काढण्याचा प्रयत्न करेल असं मी शेतकऱ्याला सांगितलं आहे. यामध्ये काय मोबदल्याचा चर्चा अशी आहे की मोबदला अजून वाढून मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा काही शेतकऱ्यांना किंवा आजच्या डेलिगेशन मध्ये जे काही लोक या ठिकाणी आले त्यांनी पहिला प्रश्न मांडला की आम्ही देणारच नाही जागा, आणि दुसरा आमच्याकडनं ऑफर दिली की तुमच्याकडे आम्ही जे काही तुम्हाला कळवू, पॅकेज देऊ किंवा आम्ही तुम्हाला पॅकेज डिक्लेअर करू, तेव्हा तुमच्यापैकी काही वाटलं की याच्यात कमी आहे, वाढून द्या, ती आम्ही भूमिका करू, काय अडचण असेल तर. पण तुम्ही हा विचार करू नका की बाबा आम्हाला जागा द्यायचीच नाही आहे, पुरंदर विमानतळ करायचंच नाही आहे, होच द्यायचं नाही आहे. मी त्यांना माझ्या नागपूर जिल्ह्यातलं मिहानचं उदाहरण दिलं की मिहानमध्ये मी स्वतः 5,500 एकर जागा दिली आम्ही. शेवटी सरकारला एखादा प्रकल्प करायचा आहे तर तो नवी मुंबई प्रकल्प झाला. मी एवढा मोठा पुण्यासाठी म्हणजे कितीतरी पिढ्यांना हा या विमानतळाचा उपयोग होणार आहे किंवा विकासाचे दारं उघडणार आहे पश्चिम महाराष्ट्राचे. आणि पुणे हे इतकं मोठं जगाच्या नकाशावर येणारं शहर आहे या विमानतळामुळं. तर कशाला आपण थोडं आपल्याला
यासाठी आपलं योगदान द्यावं लागेल. तुमच्या मनात हृदयात हे आहे की आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते आम्हाला कळवा. आम्ही याच्यावर पॅकेज तयार करू. मी तर त्यांना ऑफर दिली आहे, तुम्ही आम्हाला कळवा, तुमच्या म्हणण्यावर आम्ही पॅकेज तयार करू किंवा आम्ही डिक्लेअर करतो, त्यावर तुम्ही चर्चा करा. तर असं याच्यावर आम्ही आलो आहे. शेतकऱ्यांना किंवा तिथल्या ग्रामस्थांना पुनर्वसनाची अपेक्षा आहे असं अनेक शेतकरी बोलत आहेत, ग्रामस्थ बोलत आहेत. राज्य सरकारकडनं या संदर्भात काही होत आहे, कारण 13चा जो भूसंपादन कायदा आहे त्यामध्ये पुनर्वसनाची नाही, त्याविषयी राज्य सरकार विचार करणार आहे. मी काय म्हटलं, त्यांच्या म्हणणं येऊ द्या माझ्याकडे. मी भूसंपादन मंत्री म्हणून एवढंच सांगतो, म्हणणंच आलं पाहिजे की आमच्या 4 गोष्टी आम्हाला या पुनर्वसन करून पाहिजे, आम्हाला हे करून पाहिजे, आम्हाला या लार ऍक्ट प्रमाणे हे करून पाहिजे, आम्हाला या ऍक्ट प्रमाणे. शेवटी या देशात कायदे आहे जमीन संपादन करण्याकरता. निगोशिएशन, प्रायव्हेट निगोशिएशनचा कायदा आहे, त्याच्या काही बेनिफिट्स आहे, MIDC ऍक्ट आहे, रेल्वे ऍक्ट आहे, लार ऍक्ट आहे. याच्यात लार ऍक्टच आहे राज्य शासनाचा, आणि लार ऍक्ट लावलेला आहे. त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला काय करता येईल, पण 2 गोष्टी आहे. मागणी आली तर टेबलवर मागणी फ्रेम करता येईल, सोडवता येईल, किंवा शासनाने आम्ही आमच्याकडनं पॅकेज आम्ही डिक्लेअर केलं ते मान्य होणार नाही. त्यांच्याकडनं मागणी आलं तर आम्हाला उत्तम होईल, आम्ही त्याच्यावर विचार करू. मी 7ही गावांना विनंती केली, तुम्ही आपापल्या गावाच्या ग्रामसभा घेऊन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आम्हाला हे पाहिजे. पण तुम्ही हा मुद्द्यावर आणलेला आहे की आम्हाला द्यायचंच नाहीये, आम्हाला करायचंच नाहीये. तर मात्र या देशातले किंवा राज्यातले अनेक उदाहरण बघितले, त्यांना मी ते सांगितलं. किती शेतकऱ्यांनी म्हटलं किंवा किती तुम्ही म्हटलं, तुम्ही सरकारला मागणी करू शकता पण द्यायचंच नाही आहे. आणि त्याच्यातून इतकं मोठं हित या, कारण शेवटी हा प्रकल्प जेव्हा डिझाईन झाला तेव्हा या प्रकल्प इथे का व्हावा याचेही पॅरामीटर ठरले, त्याचेही टेक्निकल पॅरामीटर ठरले असतील. प्रकल्प या ठिकाणी त्यांचा म्हणा प्रकल्प दुसरीकडे करा. दुसरीकडे एकदा ठरलं की ते करायचं, आणि का ठरलं की त्याच्यामध्ये अनेक एजन्सीनी, अनेक त्या ठिकाणी तेव्हाच्या टेक्निकल एजन्सीने रिपोर्ट दिलाय इथेच झालं पाहिजे, कारण इथे झालं याच्याशी का दुश्मनी आहे शेतकऱ्याची आमची, किंवा तिकडे झालं का इकडे झालं का, शेवटी कुणाची जमीन घ्यावीच लागणार. तर मी त्याला समजून सांगितलं आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आहे की त्यांनी आपापल्या गावाचे ऑफर आम्हाला द्यावे. आणि आतापर्यंत त्यांनी छान, म्हणजे 2018 पासून जे काही ऑफर दिले आम्हाला ग्रामसभेतून, द्यायची नाही असे ऑफर दिले सरकारला. जेवढ्या ग्रामसभा झाल्या भागात तेवढ्या द्यायचंच नाही अशा पत्र आले आहेत. आता मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही याचा बी पार्ट विचार करा आणि आम्हाला ऑफर द्या, नाहीतर सरकार आपल्याकडनं मग एक ऑफर देईल. सर, आता या सगळ्या गोंधळानंतर तिथलं जे सर्वेक्षण आहे ते थांबवलेलं आहे का ते सुरूच राहणार? नाही, आम्ही थांबवलं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या मुळावर उठून किंवा शेतकऱ्यांच्या जीवावर उठून कुठलं सर्वेक्षण करणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना मी बोलतो, 15 दिवस आम्ही वेळ मागितली आहे. मी शेतकऱ्यांना विनंती करतोय वारंवार की पार्ट बीचा विचार करा, एचा विचार थोडा देशाकरता राज्याकरता सोडून द्या. ए म्हणजे देणार नाही, बी म्हणजे देऊ पण कसं पाहिजे ते आम्ही विचार त्यांना विनंती केली आहे. भूसंपादन मंत्री, महसूल मंत्री, मी सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आहे. मी तुमच्या मध्यस्थी करायला तयार आहे. मला त्या ठिकाणी लार ऍक्टचा अधिकार आहे, त्यामुळं आपण त्यांच्या भल्याकरता जेवढं करता येईल तेवढं करू. किती टक्के शेतकरी तयार आहेत आणि किती विरोध करतात? काहीच आज तर सांगितलं ना मी तुम्हाला, पार्ट हे आज आहे की काहीच तयार नाही, त्यांची इच्छाच नाही जे आलं आहे त्यांची. पण मी त्यांना शासनाकडे सांगितलं की असं होत नाही, की नाही तयारच नाही, असं होत नाही. तुम्ही पार्ट बी वर चर्चा करा. ते म्हणले की आज मी पार्ट बी करू सांगू शकत नाही, आम्ही आपल्या गावात जाऊ बोलू. पण ते त्यांचाही किती बोलता येईल त्यांना किती लोक ऐकतील शेतकरी हे माहिती नाही. पण तरी मी तुमच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला तुम्ही आपल्या प्रेसच्या माध्यमातून लिहा की आमची ऑफर आहे सरकारला की त्यांना काय पाहिजे आहे. त्यांनी हा हट्ट सोडावा की विमानतळच होऊ देणार नाही, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा. याऐवजी शासनाने काय काय केलं पाहिजे यावर शासन चर्चा करायला तयार आहे, जिल्हाधिकारी चर्चा करायला तयार आहे. आमचे जिल्हाधिकारी 7ही गावाचे ऑफर घेतील आणि त्याच्यावर फायनल स्टेटमेंट तयार करतील. मंत्रिमंडळासमोर जाऊ गरज पडली तर. पण पुणे विमानतळ, पुरंदर विमानतळ झालं पाहिजे याच्यात तर कोणाच्या मनात काही ना नाही आहे. ते शासन ठरवलेलं आहे शासनाने, आणि शासनाने ठरवलं तर ते करावंच लागेल. 7 गावातील अनेक शेतकरी विरोध करतात, नेमकी 100% शेतकरी विरोध करतात का, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की काही शेतकरी ज्यांची जमीन जातात ते विरोध करतात, पण काही शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याची तयारी आहे असाही मुद्दा येतोय. फक्त रेट किती फुटणार आहे एवढीच एक अपेक्षा लोकांना आहे. मी तेच सांगितलं आहे, तुमच्या मनाला वारंवार तेच सांगतोय. तुम्ही माझी जिल्हा प्रशासनाला असं काही सर्वे केला आहे की नेमकी शेतकऱ्यांचा विरोध किती? नाही, जिल्हा प्रशासनाने किती सर्वे केला
तरी लार ऍक्ट मध्ये अधिकार आहे. किती 4 पट 5 पट जे काही आहे, आज जे काही रेट, जे काही आमचा आजचा जो बाजारभाव असेल, आजचा जो काही आम्ही रेट लावू त्याच्या 4 पट आम्ही लार ऍक्ट मध्ये देतो, 5 पट निगोशिएशन मध्ये देतो. त्यानंतर पीक फळबागाचे पैसे वेगळे देतो, घरांचे पैसे वेगळे देतो, जिरायतीचे वेगळे देतो, बागायतीचे वेगळे, सारं आम्ही देतो. ते खूप जातं असं. मग त्याला काही व्याज लावतो आम्ही, व्याजाची रक्कम देतो. हे केलं तर खूप ते असं जातं. ते एकदा समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी की त्यांना जर आज त्याची जमीन समजा 50 लाख रुपये एकर आहे, मग त्यांना उद्या 70 लाख रुपये एकर मिळाली मार्केटची, तर शासनाकरता येणाऱ्या पिढीकरता त्यांनी मोठं बंद करायचं. देणारच नाही भूमिकेतनं न येता देणार पण आम्हाला हे द्यावं सरकारने, या भूमिकेत शेतकऱ्यांनी यावं, याच्याकरता मी बैठक घेतली. नाही, आता आपण सांगितलं की 5 पट जास्तीत जास्त देऊ शकतो आपण निगोशिएबल, हे नियमच आहे. बरोबर. पण तुम्ही त्या व्यतिरिक्त पॅकेज टाईप म्हणतायत, म्हणून म्हटलं की सरकारला जे अधिकार आहे, केंद्राचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 5% पर्यंत त्याच्यावरती राज्य सरकारला स्वतःचे अधिकार दिलेले की देऊ शकता. असं काही पॅकेज द्यायची सरकारची मानसिकता आहे का? मी एकच विनंती करतो सर्वांना, त्यांच्याकडनं काय मागणी आहे ती तर थोडं बाहेर येऊ द्या. मी तेच म्हणतोय त्यांना, ए वरच बोलता येते, देणार नाही. मी त्यांना वारंवार सांगतोय तुम्ही बी वर बोला, कारण ए वर माझा जो अनुभव आहे माझ्या आयुष्यातला, ए वर मी खूप आंदोलन केलं, मी विरोधी पक्षामध्ये होतो, खूप प्रकल्प अडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सरकारने एकदा नोटिफाईड केला, प्रकल्प होतातच. 2 वर्षानुसार 4 वर्षानुसार प्रकल्प काय होतं, 4 वर्ष लेट झाला काय होईल, प्रकल्पाची किंमत वाढेल, पैसे कोणाचे जातील, सरकारचे जातील, होईल काय. यांनी आंदोलन केलं, आम्ही खूप अडवून राहिलो. यात दोघांचे नुकसान आहे. शेतकऱ्याचे नुकसान आहे की त्यांचे आंदोलन चालू राहतील, इकडे सरकारचे रेट वाढत जाईल, म्हणजे जो प्रकल्प 4,000 कोटीचा तो 8,000 कोटीचा होईल. शेवटी पैसे आहे कोणाचे, लोकांचेच पैसे आहे ना. त्यामुळे लवकरात लवकर जर समृद्धी महामार्गावर असं झालं, समृद्धी महामार्ग अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक लेवलला एक ऑफर आली, भडाभड जमिनी 701 किलोमीटर जमिनी त्या ठिकाणी गायकवाड झाल्या 3 महिन्याच्या आतमध्ये. मी त्याला तेच सांगितलं, तुम्ही बोला तर खरी, सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे, सरकार निगोशिएशन करायला तयार आहे, सरकार तुमच्या मागण्यावर चर्चा करायला तयार आहे, पण तुम्ही एवरच थांबले, आम्ही देणार नाही. तर शेवटी सरकारला ते प्रकल्प करायचा आहे. तो विकासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे या महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या. तर त्यांनी माझी ऑफर, माझी विनंती ऐकेल असं मला वाटतं. 2 दिवसांपूर्वी जो काही प्रकार तिकडे घडला पुरंदरमध्ये, त्यामध्ये त्या सगळ्या आंदोलनामध्ये काही दलाल घुसल्याचा सुद्धा आरोप केला जातोय आणि तिथल्या काही शेतकऱ्यांवरती देखील गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये 307 कलम लावण्यात आल्याचं म्हणलं. ते शेतकऱ्यांचं म्हणणं की असा प्रकार घडला नसताना सुद्धा शेतकऱ्यांवरती 307. सरकारकडे व्हिडिओ आहेत, त्याची सगळी चौकशी, सरकारचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये बैलगाड्या का सोडण्यात आल्या, बैलगाड्या सोडल्या. आता त्या बैलगाड्यामध्ये, त्या बैलगाड्या म्हणजे कोणाला आमच्या अधिकाऱ्यांना काय, आमच्या त्या कर्मचाऱ्यांना काय, ठीक आहे, त्याची चौकशी करू. शेतकरी राजा जो आहे त्याच्या मुलांना, त्यांच्या महिलांना जो काही तिथे जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी रजिस्टर झालं असेल तर ते माग घेत आहे सरकारला. पण काही लोकांनी तिथे, शेवटी गावामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक आंदोलन चिघळवणारे आणि एक बिचारे आंदोलनामध्ये काही कारण नसताना भरडणारे. तर चिघळवणारे कोण आहे याच्यामध्ये सरकार जाणार आहे, पण त्यांची मागणी आमच्या मुलाबाळाला काही कारण नसताना काही पोलिसांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. ज्यावेळेस असे प्रकल्प येतात तर सुरुवातीला दलाल मंडळी तिथे घुसतात, जमिनी विकत घेतात, नंतर त्यातनंही काही गोष्टी वाढतात. या प्रकारात नेमकं काय झालंय? नाही, आता मला या प्रायमरीत असं म्हणता येणार नाही कोणी दलाल वगैरे असं आज मला म्हणता येणार नाही, कारण मी त्याची चौकशी आज केली नाही. मी फक्त ऑफर दिली आहे. याच्यामध्ये शेवटी या भूसंपादन कायदा आल्यानंतर काही झालं असेल किंवा ज्या दिवशी आमचं नोटिफिकेशन झालं त्याचा ते बघावं लागेल, तो वेगळा विषय आहे. पण ते 1-2 दलाला करता सर्वसाधारण शेतकऱ्याचं नुकसान करणे काही योग्य नाहीये. 1-2 लोकांनी काय केलं असेल तर मला माहिती नाही, ते बघावं लागेल आम्हाला. पण सर्वसाधारण शेतकऱ्याबद्दल मी बोललो आहे. माझी विनंती शेतकरी ऐकतील, सरकारची विनंती ऐकतील, मुख्यमंत्र्याची विनंती ऐकतील, अजित पवार, एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व एकत्र आहोत, शिवतारे बापू आहे. शेवटी हा प्रकल्प होऊ द्यावा एवढीच विनंती लोकांना माझी आहे. तुमच्या काय काय ऑफर असतील त्या सरकारकडे आपण द्याव्या, त्याच्याबद्दल विचार शासन करेल. सरकार लोकांशी बोलायला तयार आहे. सरकार पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये आहे. सरकार मोगलशाही करणार नाही. सरकार जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू राहील
असाच निर्णय करेल. परंतु शेतकऱ्यांनी मात्र थोडा हट्ट सोडावा आणि पुण्याच्या देशाच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता, कारण हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे, हा जगाला जोडणारा प्रोजेक्ट आहे, यातनं संपूर्ण कार्गो हब तयार होणार आहे आणि एकदा कार्गो हब तयार झाला त्या भागाचं संपूर्ण चित्र पालटतं. असा संपूर्ण जगाचा आतापासूनचा डेव्हलपमेंटचा रेशो आहे. आरोप की आमदारांनी आम्हाला फसवलं. बापू तुमची काही याच्यावर असेल, तुम्ही स्थानिक आमदार कोणी फसवलं? तिकडनं काही रिॲक्शन झाले? आता काल आम्ही बोलू, काल एका कार्यक्रमात एकत्र होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी तिकडे का गेलो नाही की मी राजकीय माणूस इन्व्हॉल्व्ह झालो की विरोधक जे राजकीय आहेत ना ते वेगवेगळ्या गोष्टी बोलून वाटोळ करून टाकतात, म्हणून मी 2-4 दिवस गेलो नाही. पण काल मी साहेबांना भेटलो. काल आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये कलेक्टर साहेब, मी आणि तिघांनी चर्चा केली की सरकार म्हणून आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मी बोललो की राजकारण लोकल होते, त्याच्याऐवजी सरकारने बघावं. आणि मी त्यांना विनंती केली, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला जवळजवळ प्रत्येक गावातून फोन आले, बापू आमची पोरं अडकली. पहिल्यांदा मागणी साहेबांनी, तुम्ही नंतर केली, पहिल्यांदा काल फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी मागणी केली की ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यातली निरपराध जी पोरं आहेत त्या पोरांवरच्या केसेस आपल्याला मागे घेतल्या लागतील. तो तुमचा अधिकार आहे, कसं करायचं, पण ते केलं तर वातावरण निवळेल आणि चुकीचे लोक आहेत ते बाजूला पडतील, पण चांगले लोक आहेत ते समोर येतील. काल मी 1 तास आम्ही चर्चा केली. मी फक्त सुरुवातीला 2-3 दिवस एवढ्यासाठी जात नव्हतो की मी गेलो की राजकारण होणार आणि विरोधक, काल सुद्धा आता अंबादास दानवे वगैरे येऊन ज्या पद्धतीने बोलत होते, आपल्याला हा प्रकल्प करणे अख्ख्या पुणे नव्हे महाराष्ट्रासाठी 14 जिल्ह्यांचा प्रश्न आहे. प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि एखादं धरण झालं तर 1000-2000 हेक्टर जमीन जाते आणि पाणी 200 किलोमीटर लांब जाते. पण या केसमध्ये हा फरक आहे की इथे विमानतळ झाल्यानंतर त्यातले 100% बेनिफिट 100% हे पुरंदर हवेली या मतदारसंघाला होणार आहे. कारण विमानतळ आलं की तिथले सगळं डीपी होणार, हे होणार, कुठे बिल्डिंग होणार, कुठे काय होणार, कुठे कोल्ड रूम होणार, कुठे शाळा होणार. सगळ्या तरुण पोरांना, नवीन पिढीला चांगल्या संध्या मिळणार आहे, ते परत परत मी सांगत असतो. आणि म्हणून जसं साहेबांनी सांगितलं तसं माझी विनंती हीच असेल की तो देणारच नाही, याच्यापेक्षा काय काय ऑप्शन होत आहेत त्या बेस्ट ऑप्शन, मी जेवढ्या लोकांनी मला हे केलं त्या सगळ्या लोकांना, इथे कुंभारकर बसलेले आहेत वगैरे, शेवटच्या क्षणाला तुमचा आमदार म्हणून तुमच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय होत असेल तो मी होऊ देणार नाही. पहिला माणूस मी असेल जर चुकीचं होत असेल तर मी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे असा काही गैरसमज नाही. सरकारचा जो निर्णय त्याच्याबरोबर मीच देखील आहे आणि शेतकऱ्यांबरोबर सुद्धा आहे. काल शेड्यूल सांगितलेलं होतं पण ते अजून त्याचं काही नोटिफिकेशन नाही. मी शेड्यूल काही सांगितलं नाही. मी असं म्हटलं की 2027 पर्यंत अपेक्षित आहे आणि मी हे सांगितलं की या देशाच्या जी आत्मीयतेने मागणी होती 140 कोटी भारतीयाची, ती मागणी माननीय प्रधानमंत्री महोदयांनी पूर्ण केली. या देशामध्ये जातीय जनगणना याकरता हजारो आंदोलनं, शेकडो आंदोलनं देशामध्ये सुरू आहेत, होते, अनेक कालापासून होते. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी सेन्सस करत असताना जनतेच्या हृदयाची मागणी मान्य केली, म्हणून मी त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला. सर, काल तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं की काँग्रेस रिकामी करा, त्यावरनं बऱ्याच प्रतिक्रिया येताना दिसल्या. त्यावर मुंडे आणि महाजनांनी पक्ष वाढवला, मात्र बावनकुळे किंवा सत्तेचा आणि पैशाच्या जोरावरती भाजपला सूज आणतायत असं संजय राऊतांचं म्हणणं. मी असं म्हटलं की धंगेकर सारखा एक कार्यकर्ता, इमानदार कार्यकर्ता, काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता एकनाथ शिंदेजीकडे पक्षप्रवेश केला. परवा संग्राम थोपटेजी यांनी पक्षप्रवेश भाजपमध्ये केला. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे रोज पक्षप्रवेश मंगळवारी भाजप कार्यालयात सुरूच आहेत. काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता फार अस्वस्थ आहे, बुथवरचा. केंद्रीय नेतृत्वामध्ये ना विकासाचे विजन आहे, या देशाला पुढे नेण्याकरता काही भूमिका आहेत, डेव्हलपमेंटच्या काही भूमिका नाही. केवळ नरेटिव्हवर काम करून कधी पक्ष वाढत नाही. राज्याच्याही, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही,
राज्याच्याही काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता कुठली भूमिका घेता येत नाहीये. आतापर्यंत फक्त ईव्हीएम वर दोष देऊन पार्टी चालवली. शेवटी पक्ष चालवताना भूमिका घ्याव्या लागतात, डेव्हलपमेंटच्या घ्याव्या लागतात, विकासाच्या घ्याव्या लागतात. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये ज्या कार्यकर्त्याला असं वाटतं की विकासाच्या प्रवाहात यायचा आहे, जो बूथवरचा कार्यकर्ता आहे, तालुक्याचा कार्यकर्ता आहे, जिल्ह्याचा कार्यकर्ता आहे, त्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे दार उघडे करा आणि त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये आणा. ते सुद्धा कार्यकर्त्यांनी खूप दिवस काँग्रेसमध्ये काम केलं आहे. आज त्यांना जर आपण सोबत घेतलं तर निश्चितपणे प्रत्येक पक्षामध्ये चांगली माणसं असतात, जे विकासाला प्राधान्य देणारी असतात. त्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश द्या. अत्यंत सरळ सोप्या पद्धतीने मी मांडला आहे. आता मोडून तोडून काही लोक दाखवतात, ती गोष्ट वेगळी आहे. सर, महसूल विभागाच्या प्रकरणात, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आपण काही एसआयटी स्थापन करण्याचा निर्देश किंवा आदेश काही देतोय? मागच्या दौऱ्यात मी जमाबंदी आयुक्ताकडे गेलो तेव्हा तिथला पाटील आणि मोरे नावाच्या अधिकाऱ्यांनी एक्स्टॉर्शन करून मोठ्या प्रमाणावर लोकांकडनं पैसा घेऊन जमिनीच्या नकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केले. म्हणजे यांच्या जमिनी त्यांच्या नावानं, त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं, त्या जमिनीवर मग महानगरपालिकेने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे लेआउट पाडले. काही बिल्डिंग तयार झाल्या, बिल्डिंगला सँक्शन महानगरपालिकेने दिले. एक नकाशा चुकला, एक शेतकऱ्याचा एक नकाशा चुकला, एक घरमालकाचा नकाशा चुकल्यानंतर त्याचे परिणाम हे कितीतरी पिढ्या होतात, कितीतरी चुका होतात. एक छोटी चूक आमच्या भूमापन अधिकाऱ्यांनी केलेली ही कितीतरी पिढ्या उद्ध्वस्त करू शकतात. आमच्या पुण्यामध्ये, आमच्या एसएलआर विभागामध्ये प्रचंड 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 अनागोंदी कारभार मागच्या 4 वर्षापासून झाला. कुणाची जमीन कोणाच्या नावानं, कुणाचा प्लॉट कोणाच्या नावानं. त्यामुळं 1 प्रकरण 2 प्रकरणात मी गुन्हे दाखल केले, पण स्कोप मोठा आहे. 17-18 तारखेला आम्ही जाहीर तिथे आता कॅम्प लावायला लावलाय, जाहीर कॅम्प. त्या कॅम्पमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचे सर्व अर्ज मागितले आहेत. आणि गरज पडली तर मी एखाद्या वेळेस जनसंवाद करेल आणि त्याच्याकडनं अर्ज घेईल लोकांकडनं. आणि हा एसआयटीचा भाग करावा लागेल, कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण आहे. मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या त्या दुरुस्त कशा करावं लागेल, त्याच्याकरता काही मार्ग काढावे लागतील. चुका झाल्यानंतर त्याच्यावर जे काही अनधिकृत बांधकाम निर्माण झाले त्याचं काय करायचं, त्या गरीब माणसाचं, त्यांनी घेतल्या त्यांचं काय, एखादा टावर उभा झाला त्यातल्या लोकांचं काय. शेवटी वेगवेगळे आता त्याच्यामध्ये चुका दुरुस्त करताना वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे कायदे वापरावे लागतील. एक चूक झाली आहे ती मग ती नगर विकास महसूलने केली, आमच्या जमाबंदीने केली, मग नगर विकासने केली, मग 7-12वाल्यांनी केली, मग टाउन प्लॅनरने केली. एकाच चूकमध्ये 50 गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं फार मोठा स्कोप आहे. एसआयटी कुणावर कारवाई करण्याचा ते तर होईलच, त्याच्यावर कारवाई व्हायची, ते जातीलच जेलमध्ये. पण जे लोक अफेक्टेड झाले त्यामुळं, एका चुकीमुळं, त्या लोकांना न्याय देण्याकरता आमची एसआयटी त्याच्या सूचना करेल की बाबा इतक्या प्लॉटला तुम्ही असं करून द्या. एखाद्या वेळेस किती लोक त्यात बाधित आहेत तेही बघावं लागेल. त्यामुळं याची चौकशी करू. पण पुण्यामध्ये जे काही गडबड झाली आहे त्या गडबडीला मात्र दुरुस्त करावं लागेल, शोधून काढावं लागेल आणि लोकांना न्याय द्यावं लागेल. नाही, 2 अधिकारी असे आहेत ज्यांच्यावर बळतर्फीपर्यंत कारवाई होऊ शकते असे प्रकरण त्यांनी केले आहेत. मी आज काही निर्णय घेतला नाही, पण मी विभागाला सांगितलं आहे की याच्यामध्ये इतका सिरियस नुसतं अँटी करप्शनचा गुन्हा दाखल झाला किंवा पोलिसांचा गुन्हा दाखल झाला, त्याला सस्पेंड केलं, पण त्यांनी लोकांचे जीवनच उद्ध्वस्त करून टाकले. असे अधिकारी कशाला पाहिजे महसूलमध्ये? लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार काय तुम्हाला? ज्या अधिकाऱ्याची चौकशी लावण्यात आली त्याच अधिकाऱ्याला आपल्या राज्य सरकारने प्रमोशन दिले, त्याविषयी काय? नॉर्मल प्रमोशन प्रक्रिया त्यात झाली. त्या काळात चौकशीची कारवाई चालू आहे. नॉर्मल प्रक्रियेला प्रमोशन थांबवता येत नाही, ती नॉर्मल प्रक्रिया असतं. पण प्रमोशन झालं म्हणून थोडी झालं, काही वयातून थोडी सुटणार आहे. जे कर्तव्य तुम्ही केलं आहे त्यातनं कोणीच सुटू शकत नाही. तुम्हाला सांगतो मी, योग्य न्याय मिळेल. मला जास्त चिंता
हे चुकीचं झाल्यामुळं जे लोक अफेक्टेड झाले, सर्वसाधारण गरीब माणसं, त्यांचं कसं रेग्युलराईज करता येईल याची चिंता जास्त आहे. बाकी अधिकारावर काय कारवाई करायची ते तर करणारच आहे, आणि जे बडतर्फीच्या लायकीचे आहे त्यांना बडतर्फी करणार आहे. नाही, आता एसआयटीचा स्कोप काय, किती दूरपर्यंत जातो जरा पाहावं लागेल. तुम्ही तुमच्याकडे काही माहिती असेल तुम्ही आमच्या एसआयटीला द्या. आम्ही आज इथे एसआयटी गठन करू. ती एसआयटीला तुम्ही माहिती द्या तुमच्याकडे असेल ती. आम्ही याच्यामध्ये खोलात जातोय आणि जेवढा काही कठोर कायदा वापरता येईल तेवढा वापरणार आहे. संजय सर असं म्हणतात की 2100 रुपये देणं महिलांना शक्य नाहीये, ही वस्तुस्थिती आहे, ती मान्य करावी लागेल. खरंच तशी परिस्थिती आहे का? 1,500 रुपयेच महिलांना मिळणार? आमच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या मुख्यमंत्र्यांनी, एकनाथजींनी, अजितदादांनी, आमच्या सरकारने जॉईंटली आम्ही जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार आल्यावर राज्यात आम्ही काय काय करू. आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, कर्ज माफ करू, शेतकऱ्याला 12 दिवसांनी वीज देऊ, असे अनेक आम्ही संकल्प केले आहे. आणि शेवटी संकल्प केल्यावर ते संकल्प पूर्ण करण्याकरता जो काळ असतो तो 1800 दिवस काळ असतो, 5 वर्षे. या काळामध्ये तुम्हाला जे देणं द्यावं लागतं ते तुमच्या संकल्पात जर तुम्ही दिलं नाही तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील 5 वर्षानंतर. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, एकही संकल्प सोडणार नाही. आम्ही घेतलेला संकल्प पूर्ण करू. हा तर आला प्रश्न पैशाचा. शेवटी ही गोष्ट खरी आहे, सारं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. पण त्याकरता आता आम्हाला काही उत्पन्नाचे सोर्सेस वाढवावे लागतील. काही त्या ठिकाणी अजून आम्हाला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल. जे राज्य सरकार काही प्रकल्प करताय त्या प्रकल्पाकरता केंद्र सरकारकडनं काही पैसे घेतले तर काही पैसे आम्ही इकडे बचत होईल. काही व्याजाची टक्केवारी आता बँकेची कमी झाली आहे, ती काही बचत होईल. पण शेवटी जे शब्द आम्ही दिलाय तो पूर्ण होईल. सामाजिक न्याय मंत्री काय बोलले मला माहिती नाही, पण सामाजिक न्याय मंत्री च्या भागातील जे काही आमच्या लाडक्या बहिणी आहे, आदिवासी भागातील लाडक्या बहिणी आहे, सर्वच खात्यांनी म्हणून आपापल्या जे काही लाभार्थी आहेत त्यांना आपल्याला सर्वांना मदत करावी लागतं. पण संजय क्षीरसागरांचं मी काही ऐकलं मी त्याची अभ्यासपूर्ण बोलतो. नाही, संजय क्षीरसागर अभ्यासपूर्णच बोलतात. त्यांचा तो अभ्यास करून बोलण्याचा एक त्यांचा पहिल्यापासून ते सभागृहात असे बोलतात. पण माझं म्हणणं असं आहे, सरकार म्हणून आम्ही बसू आणि त्यातून मार्ग काढू. सर, भूमी अभिलेख मध्ये तुम्ही म्हणला की 4 वर्षापासून अनागोंदी कारभार आहे. तो अनागोंदी कारभार फक्त एसआयटी मुळे साफसूफ होईल का, किंवा त्याच्यासाठी काही वेगळे ऍक्शन प्लॅन करणार आहे का? जे माझ्या अधिकारात आहे आज, काही जमाबंदी आयुक्तातले कायदे बदलावे लागणार. 3 कायद्याचा बदल करावा लागणार. आयजीआर मध्ये काही कायदे बदलावे लागणार. जमाबंदी आयजीआर व्यवस्थितपणे करावे लागणार. मी आज दिवशीशी बोललो आहे, त्यांना म्हटलं कुठले कायदे. आता बघा, 6 वर्ष हा जे एसएलआर DYSLR तो एकाच ठिकाणी बसून आहे. बाकी 3 वर्षाचा कायदा आहे. हे 6 वर्ष बसलेले आहे. ते आपली मोनोपोली करून त्या ठिकाणी काम करतात. सर्वच करत नाही, काही चांगले अधिकारी आहे या राज्यातले. काही DYSLR SLR प्रचंड चांगलं काम करणार आहे. सर्वच अधिकारी काही चूक नसतात. काही अधिकारी असे असतात ते देशाकरता राज्याकरता काम करतात. पण काही अधिकारी नुसतं 40 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष, त्यांना तर पुणे विभाग आणि मुंबई विभागामध्ये आता मी 68 ऍडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेडचे आम्ही प्रमोशन केले माननीय मुख्यमंत्र्यांनी. आता आम्ही 81 ऍडिशनल कलेक्टर दिले. यातले कितीतरी लोक असे होते ज्यांनी फक्त पुणे मुंबईचाच गुगल मॅप बघितला. कधी महाराष्ट्रामध्ये कधी गडचिरोलीला गुगल मॅप आहे, कधी नंदुरबार गुगल मॅप मध्ये आहे, माहित नव्हतं. आता जावं लागलं त्यांना. हे जे पद्धती आहे इथे ट्रान्सफर करणे, इथेच राहणे, इथे जे करणे, याच्यामुळे ज्या प्रवृत्ती वळवलेल्या आहे, आमच्या मान्य देवेंद्र फडणवीस सरकार, गतिमान सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू. गरज पडली तर जमाबंदी आयुक्ताकडे कायदे बदलवू, गरज पडली तर आयजीआर कडे कायदे बदलू. याच्यामध्ये खूप कालबाह्य कायदे झाले आहेत. त्यामुळे या कायद्याचा काहीतरी दुरुपयोग करून थोडासा कायद्याचे अधिकार चुकीचे वापरून श्रीमंताकरता काम केलं जातं आणि गरीब माणसावर अन्याय होतो. आणि तो अन्याय इतका मोठा होतो की त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून याच्यामध्ये आम्ही सुधारणा करणार आहे. मला सर्वच महसूल मंत्र्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं आहे. मला तो अधिकार प्राप्त नाही आहे. पण माझ्या कार्यकाळामध्ये हे महसूल खातं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुचवल्याप्रमाणे गतिशील आणि पारदर्शी कसं चालेल याची काळजी मी घेईन. अशोक चव्हाण म्हणतात की राष्ट्रीय पक्ष कधी संपवत नाही. तुमच्या त्या स्टेटमेंटवर त्यांचं ते उत्तर आले. मी कुठे म्हटलं पक्ष संपवा, मी कुठे म्हटलं काही करा. मी एवढंच म्हटलं
काँग्रेसमधले अस्वस्थ कार्यकर्ते, परवाच अशोक चव्हाण साहेब 40-50 कार्यकर्ते घेऊन आले होते, त्यांच्याच मंगळवारी पक्षप्रवेश झाला. ते आहे ना, मंगळवारी अशोक चव्हाण साहेब आले होते. बस सांगा, कुठंतरी कोणाला जावं लागेल ना. धनगेकर गेलेत ना एकनाथ शिंदे साहेबांकडे. धनगेकरनी किती इमानदार कार्यकर्ते काँग्रेसचे, म्हणजे एक लोकसभा एक विधानसभा याच वर्षी लढली, पण धनगेकर गेलेत ना. तसे या संग्राम थोपटे साहेबांनी पक्षप्रवेश केलात ना. असे कार्यकर्ते या महाराष्ट्रात खूप आहेत, त्याची यादी मोठी आहे. तर ती यादी काही सांगणं योग्य नाही. पण मला काही कोणाचा पक्ष फोडायचा नाहीये, आम्हाला पक्ष फोडायची गरजही नाही आहे. पण विकासाच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता, विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजींना साथ द्यायची आहे. असे जे काही आमचे बूथपासून तर राज्यापर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्याला इमानदारीने वाटतं की विदर्भाचे डेव्हलपमेंट कोण करू शकतं, देवेंद्र फडणवीस करू शकतात. तिथले कार्यकर्ते येत आहे. विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजी, विकसित देशाकरता नरेंद्र मोदीजी, या दोघांनाही ज्यांना सपोर्ट करायचा आहे आणि एकनाथ शिंदेजींना ज्यांना सपोर्ट करायचा आहे ते एकनाथ शिंदेजीकडे जात आहे आणि अजितदादाकडे ज्यांना जायचं त्या अजितदादाकडे जात आहे. आम्ही तीनही पक्ष आपापले वाढवतोय. तीनही पक्षाची जबाबदारी आहे आपला पक्ष वाढवणे. शेवटी घटनेमध्ये निष्ठावंतांची काळजी करू नका. त्यांना संपूर्ण पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्यांची संमती घेऊन, निष्ठावंताची संमती घेऊन आम्ही पक्षप्रवेश करतोय. एकदम